नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही. आता नाक दाबायला सुरुवात करतोय संजू शेठला सांगा आणि निश्चित सत्य सांगितलं त्याला. तर शेवटी एक सांगतो, तुम्ही प्रामाणिकपणे काम करता, मनापासून भागात कामं व्हावीत, गावात कामं व्हावीत. सतत हैराण. आमच्या पोपटरावना धड चालायला त्रास होतो. रोज काहीतरी प्रश्न सांगतात, फोन करणार, स्वतः येणार, पाठपुरावा करणार. आणि मग त्या टायमाला जर त्रास होत असेल तर त्या माणसाच्या या वयामध्ये काय वाटत असेल की आम्ही या गावासाठी एवढं करावं, या भागासाठी आम्ही एवढं करावं. आणि जर त्रास होत असेल तर त्याला निश्चितपणे त्या माणसाचा शाप हमखासच लागतो. आणि बऱ्याच जणांना लागतील यावेळेला, तुम्हाला लक्षात येईल. आणि मी आजपर्यंत मुरबाडला अजून शाप दिला नव्हता भाऊ. तू अंबरनाथ मध्ये काय शाप आहे ते माहितीये, माझ्या तोंडातून निघाला ना, एक एक सुरू झालाय हे पण सांगतो मुरबाड मध्ये. आणि मी कोणाचाच विचार करणार नाही, कारण मला माझ्या माणसांसाठी जीवाचं रान करून तुमच्यासाठी मी काम करणार. मी अजिबात कुठं कमी पडणार नाही, कुठेही थांबणार नाही. थांबणार एकच आहे, तर चोरांच्या बरोबर मी येणार नाही. मला चोरांच्या सुखदुःखात पण आता बोलू नका, मला गरज पण नाही. आता माझी आहेत, भरपूर आहेत मला, आणि मला अजिबात गरज नाही ती. शेवटी या गोष्टीवर कुठेतरी आपण लक्ष, कारण आता पुन्हा निवडणुका कुठल्या आहेत, आम्ही मोकळे झालो, नेते सगळे आता मोकळे झालेत. आता कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत. आणि मग कार्यकर्त्यांच्या निवडणुका जर आपण त्याच धर्तीवर जर गेलो तर तुमच्या पदरामध्ये अपयश येईल. तुम्हाला ताईटपणाने राहिलं पाहिजे आणि शिकवायला शिका. कोणी का असे नाही, काही गरज नाही विचार करण्याची. आपण सगळ्यांनी त्या भूमिकेतून चाललं पाहिजे. आणि नक्कीच, आणि मी हे सांगतो तुम्हाला, 15 वर्षात एखाद्या माणसाने सांगा मला मत दिलं असं मी कोणाला विचारलं, हा एक शब्दाने मी कधी बोललो नाही. माझ्याकडे मला कोणी जरी सांगितलं तरी त्याच्याकडे जात असतो, मी त्याला भेटत असतो, त्याच्या कार्यात जात असतो. मी कधी नाही, त्यांनी सांगितलेली कामं माझ्यामुळे चिकार जाण्याने पैसे कमवलेत. जे उमेदवार होते ना, त्यांच्या वडिलांच्या कारकिर्दीत नव्हते ना, त्याच्या 25 पट निधी माझा वापरलेला बिन पैशामध्ये. पण 3 लाखाचे पण त्यांच्या नावावर पैसे घेतले जातात, टक्केवारी घेतली जाते. हा एकच आमदार आहे 1 रुपया कोणाचा घेत नाही. मी देण्याचा प्रयत्न करत असतो. महाराष्ट्रातलं उदाहरण आहे तुमच्यासाठी. आणि म्हणून हे जरा कधीतरी खंबीरपणाने बोलायला शिकलं पाहिजे. बंद केलंय मी आता हे सगळं, आणि खूप मोठ्या प्रमाणात लक्ष देऊन काम करणार आहे. आताही तुम्हाला सांगतो, आपल्याकडे करोडो रुपयाचा निधी गावागावांना पडले, करोडो रुपयाचा. मला वाटतं हिशोब नसेल एवढा, संजय बरोबर ना. एकही गाव वाडी वस्ती नाही तर त्या ठिकाणी निधी पडलेला नाही. टेंडरांच्या प्रक्रिया एकाच टेंडरवर 10 जणांनी भरलेले आहेत. 800 900 900 सगळे येतात त्या टायमाला, टेंडरच्या टायमाला. पण निवडणुकीला कोण नसतोय, प्रसंगाला कोणी नसतोय. प्रसंगाला नसेल तर त्याला मदत करायची नाही. तुम्हाला ज्याला काम करायचे त्यांनी टेंडर भरा. तुम्हाला जे काम पाहिजे त्यांनी सांगा. कोणाही एजंटच्या मार्फत येऊ नका, डायरेक्ट मला सांगा. मी निश्चितपणे तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न करेल. विशेषतः माझी दुसरी विनंती आहे की काही नवीन शेतकऱ्यांसाठी आता योजना काही गावं निवडायला घेतलेली आहेत. भाऊने आता सांगितलं का, सर्वेक्षण करायला काही गावांच्या सुरुवात केलेली आहे. एक एक गाव किंवा एक एक भाग आपण निवडूया आणि त्या गावात काय काय हवंय ते एकदाच आपण आराखडा तयार करून त्यात सगळ्या योजना त्या ठिकाणी राबवण्याचा प्रयत्न करतोय, जेणेकरून माझ्या गावामध्ये कुठलंही काम शिल्लक राहिलं नाही पाहिजे. रस्ते असतील, पाणी असतील, इतर सुविधा असतील. काही गावं तर तुमचा पुढाकार असेल तर सौर ऊर्जाच्या माध्यमातून गावच्या गावाला, संपूर्ण गावाला सौर ऊर्जाच्या माध्यमातून लाईट द्यायचा प्रयत्न करतोय आपण. आज सौर ऊर्जेच्या मुळे बिलाच्या बाबतीमध्ये तुम्हाला 1 रुपया भरायला लागत नाही. सुरुवातीला 10, 15, 20 हजार काही लागत असतील तेवढाच फक्त खर्च येतोय. आणि त्यावर पूर्ण गाव आपल्याला करण्याचा आहे. एखादा सौर ऊर्जाचा गाव हा जर या भागातून कोणी पुढाकार तुम्ही घेतला तर मला वाटतं ताबडतोब त्याला मान्यता देईल आणि आपल्याला त्याचा चांगला उपयोग होईल. कारण या गोष्टी केल्या पाहिजेत. आता लाईटची बिलं, लाईटचा जाणं येण्याचा प्रकार हा नागरिक हैराण होतो. आणि त्याच्यानंतर परत त्यांचे मीटर सुरटे असले तरी ते सांगतात नाही ते चांगले, ते स्लो चालत असतील तर तो आपल्यावर दोष टाकतात, कारण अवरेज बिल देऊन जातात. आणि आपल्याला बिलांच्या मध्ये ती बिलं नाही भरली तर कटिंग केली जाते. त्याकरता एकदा सौर ऊर्जेचा पण अनुभव चांगला आहे. 25 वर्ष त्याला अडचण नाहीये. 25 वर्ष ती टिकणारी पॅनल लावली जातात. चांगल्या प्रकारचा 1-1.5-2 वर्षामध्ये तुमचा सगळा खर्च निघून जातो आणि तुम्हाला कायमस्वरूपी एक मोफत लाईट पुरवठा होतो. त्याच्यावर एसी चालतात, त्याच्यावर पंप चालतो. कोणीतरी काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करेल. मोठ्या बदलापूरला एवढ्या मोठ्या सोसायट्या आहेत, जवळजवळ 500 कुटुंबांच्या फ्लॅटच्या सोसायट्या आहेत. त्यांनी सुद्धा सौर ऊर्जेवर कामं केले. 1.5 लाख रुपये बिल येत होता, त्यांना आता 0 बिल येते.
एवढा फायदा चांगला आहे सौर ऊर्जेच्या माध्यमातून. आपण सगळ्यांनी आपल्या स्वतःच्या घरावर सुद्धा बसवायला सुरुवात केली तर तुम्हाला ती सबसिडीची एक योजना चांगली होऊ शकेल. कृषी पंपाच्या बाबतीत सुद्धा सौर ऊर्जेवर पंप बसवा आणि त्याचा फायदा आपल्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त द्या, अशा प्रकारची मी तुम्हाला सूचना करेल. सोसायटीचं जे थकीत येणं आहे, मी लगेच या मंगळवारी गेल्यानंतर आदिवासी मंत्री उईके साहेब त्यांच्याबरोबर हा प्रस्ताव देतोय आणि लवकरात लवकर निधी देण्याचा प्रयत्न करू आपण. कारण शेवटी त्यांनाही काम करायला आर्थिक बाबतीत अडचणी येतात. अजूनही जे काही विषय ते अनिलनी जेवढं सांगितलं त्यातले माझ्या थोडे डोक्यात राहिलेत काही, कारण एवढा ओरडत झाला आता काही मी म्हणलं भाऊ आता कोणाला विचारायला लागेल का अनिल काय बोलले ते. त्यामुळे एवढे विषय टाकलेले आहेत त्यांनी, तर तेवढ्या विषयापैकी काहीतरी चांगले विषय सोडवण्याचा याच आठवड्यामध्ये आपण प्रयत्न करू, जेणेकरून आपल्याला त्याच्यामध्ये होईल. आणि भाव वाढीचा प्रश्न जो आहे तो सुद्धा मागच्या आठवड्यामध्ये ज्या वेळेला आपली बैठक झाली त्याच दिवशी मी अजितदादांना हा प्रश्न सांगितलेला आहे की आमच्या शेतकऱ्यांना हमी भाव वाढवला पाहिजे. तर कदाचित दादा बोलले की आपण अधिवेशनमध्ये तो प्रश्न टाका, अधिवेशनमध्ये आपण त्याला दिशा देण्याचा प्रयत्न करू. जर तो झाला तर नक्कीच त्याच्यामध्ये अजून चांगल्या प्रकारचा भाव मिळेल असा प्रयत्न आपण करूया. कारण जेणेकरून माझ्या शेतकऱ्यांना जर त्यातून काही मिळत असेल तर तो द्यावा. माझी दुसरी एक विनंती आहे सगळ्या कार्यकर्त्यांना, आपल्या गावातल्या कातकरी वाडी वस्त्या, आधी कातकरी वाड्यांचा आपण सांगतो, जनगण मधून आपल्या तालुक्यातली जवळजवळ 13,000च्या आसपास काहीतरी सर्वेक्षण झालं होतं, त्यापैकी जवळजवळ ती मंजूर होऊन आलेली. त्याच्यावर खात्यावर पण 2,65,000 पैसे पडतात. त्याच्या शिल्लक राहिली असतील कातकऱ्यांची घरं, 100% घरं आपल्याला यावर्षी कातकऱ्यांची एका हाती संपवायची. आणि नुसतीच घरं नाही, वाडीतला रस्ता, वाडीमध्ये एखादा समाज मंदिर, पाणी, ज्या काही सुविधा लागतील त्या सगळ्या देण्याचा आपण प्रयत्न करतो. वंचित असलेली कातकरी वस्ती पहिल्यांदा आपण घेतलेली आणि आपण मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये प्रयत्न करतोय. अजूनही त्यांना या ठिकाणी साहेब फॉरेस्टच्या माध्यमातून साहेब काही आदिवासी लोकांना वनपट्टे मिळालेले आहेत, परंतु मेन याच्यामध्ये साहेब फॉरेस्टचा उल्लेख आहे आणि इतर अधिकारामध्ये त्या शेतकऱ्याचं नाव आहे. परंतु ज्या शेतकऱ्याचं नाव इतर अधिकारामध्ये आहे त्याला भात खरेदी किंवा भात खरेदी केंद्रावरती भात देता येत नाही. तर साहेब एकदा तो वनपट्ट्यांचा सुद्धा साहेब जर विषय आपण मार्गस्थित जर लावला तर निश्चित पद्धतीनं आदिवासी भागातील शेतकऱ्यांना त्या ठिकाणी निश्चित पद्धतीने न्याय मिळू शकतोय. साहेब केवळ तेवढंच नाही तर या ठिकाणी जे जे गोडाऊन उपलब्ध झालेले आहेत, मग इथे आमचं राऊत साहेबांचं गोडाऊन असेल, त्या ठिकाणी आमच्या वैशाखराचं गोडाऊन, गजानन घरतांचं गोडाऊन असेल किंवा काही भाऊ गोलप किंवा ह्या सगळ्या आपल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी साहेब गोडाऊन उपलब्ध झालेले आहेत. परंतु गेली 10-12 वर्षापासून साहेब गोडाऊनचं भाडंच मिळत नाहीये. सातत्याने प्रयत्न करतात. आमचे राऊत साहेब थोडेफार हुशार असल्यामुळे त्यांनी त्यांचं भाडं त्या ठिकाणी काढून घेतलेलं आहे. परंतु साहेब त्या ठिकाणी तुम्ही जर गोडाऊन धारकांच्या माध्यमातून किंवा मागे जर आपण पाठीशी खंबीरपणे उभे राहिले तर त्यांना सुद्धा न्यायाची त्या ठिकाणी भूमिका होऊ शकते. या ठिकाणी या सरकारचं अभिनंदन साहेब अशासाठी करतोय का मागच्या 2.5 वर्षामध्ये ज्या वेळेस महाविकास आघाडीचं सरकार होतं तर त्यावेळेस साहेब खरेदी झाली तरी त्या ठिकाणी बोनस डिक्लेअर होत नव्हता. परंतु या सरकारनं आदरणीय साहेबांना ज्या चिन्हावरती आपण निवडून दिलेलं आहे त्या महायुती सरकारनं म्हणजे भात खरेदी केंद्र सुरू व्हायच्या आधी त्या ठिकाणी हेक्टरी 20,000 रुपयाचा बोनस त्या ठिकाणी डिक्लेअर केलेला आहे आणि त्याला मर्यादा 2 हेक्टर केलेली आहे. 2 हेक्टर जर एखाद्याने जर भात जर दिलं तर त्याला 40,000चा बोनस त्या ठिकाणी मिळू शकतोय. मग अशा पद्धतीचं हे महायुतीचं सरकार सामान्य जनतेच्या सोबत, सामान्य शेतकऱ्याच्या सोबत असणारे सरकार आहे. त्यामुळे निश्चित पद्धतीनं आपण दिलेलं मत हे विकासाला मत गेलेलं आहे. आपण दिलेले जे योगदान आहे ते खऱ्या अर्थानं आदरणीय आमदार साहेबांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यामध्ये आवाज उठवणाऱ्या माणसाला आपण दिलेला आहे. तर निश्चित पद्धतीनं अशा पद्धतीचे नेते आपल्याला लाभलेले आहेत. त्या माध्यमातून शेतकऱ्याच्या कुठल्याही प्रश्नाला त्या ठिकाणी वंचित राहणार नाही असा विश्वास या ठिकाणी आहे. या ठिकाणी साहेब दुसरी एक अडचण आहे का ऑनलाईन करताना जर एकच मोबाईल नंबर जर शेतकऱ्यांच्या 10 सातबाऱ्यावरती जर दिला असेल साहेब, या ठिकाणी दुसरी एक साहेब अडचण अशी आहे का ऑनलाईन करताना एकच मोबाईल नंबर जर शेतकऱ्यांनी जर दिला असेल 10 सातबाऱ्यांना तर त्याचा एका सातबाऱ्यासाठी एकच मोबाईल नंबर गृहीत धरणार आहे. त्या ठिकाणी जर एकच मोबाईल 10 सातबाऱ्यांना जर असेल तर त्याची फक्त एकच सातबाऱ्याची खरेदी त्या ठिकाणी होणार आहे. त्या संदर्भात साहेब आपण सुद्धा सूचना महामंडळात सुद्धा त्या संदर्भात कराव्यात आणि जर अशा पद्धतीच्या सूचना केल्या तर खऱ्या अर्थानं आमचा शेतकरी
हा भात खरेदी देण्यापासून विक्री करण्यापासून वंचित राहणार नाही असा विश्वास साहेब आपण आपल्या माध्यमातून हे प्रश्न 100% निकालात निघतील. साहेब एक बारदाण्याचा मोठा प्रश्न आहे. आता बारदाण्याचा साधारणतः 20,000 बारदान या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे. साहेब पहिल्यांदा असं झालेलं आहे का खरेदीच्या आधी साहेब या ठिकाणी बारदान उपलब्ध झालेलं आहे, परंतु 20,000 बारदानाच्या पोत्यांच्या मध्ये आमचं काहीच होणार नाही साहेब. या ठिकाणी ज्यावेळेस साधारणतः 2 लाख बारदानं जर असतील तर खऱ्या अर्थानं आमचा या ठिकाणी प्रत्येक शेतकऱ्याला त्या ठिकाणी बारदान दिला जाऊ शकतोय. परंतु आता साहेब असं झालेलं आहे का एका बाजूने महामंडळाच्या अधिकाऱ्यांच्या मागे सस्पेंडचा त्या ठिकाणी सस्पेन्शनचा ससेमिरा लागलेला आहे, त्यामुळे याच्यामध्ये बारदानाचा सुद्धा साहेब विषय आहे आणि त्या GR मध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे शेतकऱ्याला घरी बारदान दिलं जाणार नाही, शेतकऱ्याला शेतावरती बारदान दिलं जाणार नाही, शेतकऱ्याने स्वतःच्या बारदानामध्ये इथं घेऊन यायचं आणि सरकारी बारदानामध्ये ते पलटी मारायचं. त्यामुळे असा जर साहेब जर नियम जर असेल तर या नियमामध्ये कुठल्याच शेतकऱ्याच्या बारदानाचा उपयोग होणार नाही. त्यामुळे साहेब या नियमामध्ये आपल्या माध्यमातून शिथिलता जर आणली तर खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या कुठेतरी प्रश्नाला साहेब त्या ठिकाणी वाव मिळणार. आतापर्यंत साहेब ज्या ठिकाणी आम्ही समस्या शेतकऱ्यांच्या मांडलेल्या आहेत त्या ठिकाणी साहेब आपण न्यायाची भूमिका साहेब त्या ठिकाणी केलेल्या आहेत. कारण तुम्ही केवळ बांधावरचे शेतकरी नव्हते तर तुम्ही शेतात उतरणारे शेतकरी होते. कारण साहेब आम्ही तुमच्या फार्मवरती आल्यानंतर तुमची शेती काय आहे ही आम्ही सगळ्यांनी डोळ्यांनी बघितलेली आहे. त्यामुळे निश्चित पद्धतीने आपण जरी आमदार जरी असले तरी आपण आपली आणि काळ्या मातीची असलेली नाळ कधी विसरली गेली नाही, ही खऱ्या अर्थाने महत्वाची आहे. त्यामुळे आपले नेते शेतकरी आहेत, त्यामुळे शेतकऱ्यावरती कधीच अन्याय होणार नाही असा या ठिकाणी निश्चित पद्धतीने सांगताना मला आनंद होत आहे. या ठिकाणी साहेब एक सेवा सोसायटीच्या माध्यमातून खरेदी केंद्र चालू आहेत, पण गेली साहेब या माळ सेवा सोसायटीचे 54 लाख रुपये साहेब त्या ठिकाणी कमिशनचे राहिलेले आहेत. साहेब आजपर्यंत 1 रुपया त्या ठिकाणी भेटला नाही. मधल्या काळामध्ये 5 लाख रुपये भेटले होते आपण जेव्हा फोन केला होता साहेब त्यावेळेस, परंतु 54 लाख रुपये साहेब त्या ठिकाणी कमिशनचे बाकी आहेत. ते जर मिळाले तर माळ सेवा सोसायटी या परिसरातली सक्षम सोसायटी साहेब राहू शकते. या ठिकाणी साहेब बहुतेक साहेब चेअरमन आपल्या विचाराचे आहेत, परंतु केवळ अशा पद्धतीचं काही नाविन्यपूर्ण जर काही योजना साहेब या सेवा सोसायटीच्या माध्यमातून आपल्या माध्यमातून जर राबल्या तर खऱ्या अर्थाने या सेवा सोसायटीना उत्तेजन येऊ शकते. साहेब आजपर्यंत आम्ही बघितलेलं आहे सेवा सोसायटी 2009च्या आधीचा काळ सेवा सोसायटीला फक्त यांच्या वतीनं आज आधारभूत धान खरेदी योजनेचा शुभारंभ आज आपले सगळ्यांचेच लाडके नेते आदरणीय साहेबांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न झाला आहे. त्याचबरोबर कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपले व्यासपीठावरचे आता नावं घेत नाही मी, सगळीच पदाधिकारी, मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सगळे शेतकरी बंधू, माळ आदिवासी सेवा सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, त्यांचे सगळं संचालक मंडळ आणि मित्रांनो, आजचा दिवस मला असं वाटतंय खऱ्या अर्थानं आपल्या या परिसराच्या तालुक्याच्या दृष्टिकोनातून अतिशय आनंदाचा दिवस आहे. गेली अनेक वर्ष धान खरेदी योजना शासनाच्या वतीनं खरेदी केला जातो आणि माझ्या अगोदर अनिल घरत यांनी सगळीच पार्श्वभूमी जवळपास सगळ्याच मुद्द्यांना त्यांनी स्पर्श केलाय की आतापर्यंत पूर्वी कशा प्रकारचा आपल्या भाताला भाव होता, त्यानंतर तो कशा प्रकारे वाढत वाढत गेला, या सगळ्या गोष्टीचे साक्षीदार आपण सगळेजण आहोत. आज मला असं वाटतं की 2340 रुपये आणि त्याचबरोबर बोनस हेक्टरी 20,000 आणि 5 एकरापर्यंत 40,000 रुपये. या मधल्या दरम्यान म्हणजे मला वाटतं 2000 ज्या वेळेला भाव होता 1800, 1900, 2000 आणि त्यानंतरच्या कालावधीमध्ये शासनाकडनं भांडून सन्माननीय आमदार साहेबांनी विधिमंडळामध्ये सातत्यानं आपले प्रतिनिधी म्हणून आवाज उठवण्याचं काम केलं आणि केवळ आमच्या शेतकरी बंधूला 2300 रुपयामध्ये भात देणं परवडणार नाही, आजही अशा प्रकारची भूमिका आहे. आणि म्हणून अनिल घरत यांनी जे सांगितलं की आजचा सगळा शेतीवरचा खर्च पाहिला तर मला असं वाटतं साहेब तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही, परंतु हे बोलत राहिलं पाहिजे. 2300 रुपये किंवा 2500 रुपये किंवा 3000 सुद्धा क्विंटलचा भाव त्या ठिकाणी शेतकऱ्यांना परवडत नाही. तो किमान 3500, 4000 रुपयापर्यंत त्या ठिकाणी मिळावा अशा प्रकारची जी मागणी माझ्या अगोदर अनिल घरत यांनी केली, त्या मागणीला मी या ठिकाणी दुजोरा देतोय. खरं तर आपला तालुका आपल्या सगळ्यांना माहिती आहे की शेतीप्रधान तालुका आहे
साहेब, ज्या ठिकाणी आपल्या नेतृत्वाखाली पिण्याच्या पाण्याची असेल किंवा धरणाची काय धरणं झाली आणि पाण्याची ज्या ठिकाणी साधन आहे त्या विशिष्ट भागामध्ये आमचा शेतकरी बंधू चांगल्या प्रकारचं पिकं, भेंडी असेल, ढोबळी मिरची असेल किंवा भाजीपाला असेल, तो पिकवण्याचा प्रयत्न करतोय. पण ज्या ठिकाणी पाण्याची अजिबात व्यवस्था नाही त्या ठिकाणी मला असं वाटतंय की भाताशिवाय दुसरा काही पर्याय नाही. आजची शेती किती फायद्याची आहे, किती तोट्याची आहे, याच्या खोलात जर आपण गेलो तर मला असं वाटतं शेती ओसाड पडल्याशिवाय राहणार नाही. परंतु सन्मान्य आमदार साहेबांचं सातत्यानं म्हणणं आहे, सारखे सांगत असतात की किमान नशिबाला एकतरी सातबारा हवा. म्हणजे आज शेतीला मला असं वाटतं की दिवसेंदिवस सातत्यानं शेतीचे दर हे वाढत चालले, भविष्यात सुद्धा वाढत राहतील. आणि म्हणून पहिल्या प्रथम साहेबांचं जे म्हणणं आहे की शेतकरी बंधूंनी आपली शेती त्या ठिकाणी सांभाळली पाहिजे आणि खऱ्या अर्थानं भाताचं पीक असेल, भाजीपाला असेल, हे पिकवण्याचं काम या माध्यमातून केलं पाहिजे. आज माळ आदिवासी विकास सोसायटीच्या वतीनं जो धान्य खरेदी योजनेचा शुभारंभ झालाय, खरं तर मी शेतकरी बंधूंना सुद्धा सगळ्यांना आव्हान करणार आहे की या सगळ्या कामामध्ये आपलं सुद्धा सगळ्यांचं सहकार्य मोलाचं आहे. मला असं वाटतं ही सगळी ऑनलाईन प्रक्रिया आतापर्यंत पूर्ण झाली. आज प्रत्यक्षात भात खरेदीला शुभारंभ या ठिकाणी झालेला आहे. भविष्यामध्ये उद्देशानं सन्मान्य आमदार साहेबांचा हेतू हाच आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये माझ्या शेतकरी बंधूला योग्य भाव त्या ठिकाणी मिळाला पाहिजे. आज शेतकरी बंधूंची काही व्यापाऱ्यांच्या माध्यमातून जी लूट होते ती त्या ठिकाणी थांबली पाहिजे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये माझ्या शेतकरी बंधूला चांगला भाव त्या ठिकाणी मिळाला पाहिजे, तो आर्थिकदृष्ट्या सक्षम त्या ठिकाणी झाला पाहिजे. या दृष्टिकोनातनं सन्मान्य साहेबांचा प्रयत्न आहे. निश्चितच साहेब आपल्या नेतृत्वाखाली या तालुक्यामध्ये विकास हा झपाट्यानं त्या ठिकाणी होतोय. मी सगळ्याच्या तपशिलात जाणार नाही, परंतु यामध्ये सुद्धा हे सगळं होत असतं.